नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जिंतूर तालुक्यात निराधार योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना अर्थसहाय्य मिळवून देणार डॉक्टर पंडितराव दराडे यांचे प्रतिपादन। तहसील कार्यालयात निराधार समितीची बैठक संपन्न। केंद्र आणि राज्य शासनाने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना चालू केलेल्या आहेत। पालकमंत्री सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार। परंतु मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार, परंतु काही लोक याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात। यामुळे खरे गरजू लाभार्थी योजनेपासून दूर राहतात। यासाठी जिंतूरच्या निराधार योजनेच्या कामामध्ये पारदर्शकता आणणार असल्याचे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष डॉक्टर पंडितराव दराडे यांनी तहसील कार्यालयातील बैठकीत केले। जिंतूर येथील तहसील कार्यालयामध्ये शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी निराधार योजना समितीच्या संचालक यांची बैठक संपन्न झाली। या प्रसंगी डॉक्टर दराडे बोलत होते। बैठकीस तहसीलदार श्रीमती शीतल कछवे मॅडम सह नायब तहसीलदार श्री प्रशांत राखे, मुख्याधिकारी श्री उमेश ढाकणे, सहाय्यक गट विकास अधिकारी SV ढोणे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी समाजातील आर्थिक दुर्बल घटक तसेच खऱ्या अर्थाने निराधार असलेले नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्याबद्दल चर्चा करण्यात आली। या बैठकीत समितीचे संचालक श्री गजानन चौधरी, श्री माधव राठोड, सौ दीपाली ठाकूर, श्री रवी रणबावळे, श्री संतोष माने, श्री अंकुश बकान, श्री रामेश्वर पोंदाळ आदींचा तहसील कार्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला। या प्रसंगी महसूल सहाय्यक AB होळंबे, AS घुगे, महसूल सहाय्यक अम्रपाली अवचार, तलाठी SG शहारे, शुभम आडके यांनी पुढाकार घेतला। जिंतूर तालुक्यात एकूण 8 महसूल मंडळांमध्ये पालकमंत्री सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या शिफारशीवरून निराधार योजना समितीच्या संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे आदेश पत्रक जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जिंतूर यांना पाठवलेले आहेत। या महसूल मंडळामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। आज या ठिकाणी आदरणीय नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर येथे संजय गांधी निराधार समितीची बैठक नियुक्तीनंतर आज ही पहिली बैठक होती। कारण आचारसंहितेमध्येच आमच्या निवडी झाल्यामुळे आम्हाला बैठक घेता आली नाही, म्हणून अनेक 2025 पासून 7व्या महिन्यापासून बऱ्याच फायली पेंडिंग होत्या। जवळजवळ 1076 फायली या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। तर आज बैठकीच्या निमित्तानं बऱ्याच गोष्टीची आम्ही फायलीची तपासणी म्हणा हे म्हणा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या 15 दिवसामध्येच त्या सर्व फायलीची पडताळणी होऊन जे काही दिव्यांग असतील, निराधार असतील, परित्यक्त असतील, जे लाभधारक आहेत या सगळ्यांना लाभ देण्याचं काम आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि आदरणीय मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच त्या मार्गी लावून आपल्या ज्यांना गरजूंना लाभ देण्याचं काम या संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमाखाली आम्ही करणार आहोत। आजच्या बैठकीला माननीय तहसीलदार असतील, त्यानंतर BDO साहेब असतील, आमचे मुख्याधिकारी आणि नवनिर्वाचित जेवढे काही सदस्य आहेत ते सर्व सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे गरजू आमच्या जिंतूर तालुक्यातील असतील त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः पोहोचणार आहोत आणि प्रत्येकाला या निराधार संजय गांधी निराधार समितीचा लाभ मिळवून देण्याचं जे गरजू आहेत त्यांना 100% लाभ मिळालाच पाहिजे याची सर्व दक्षता ही आमची सर्व समिती करणार आहेत। यामध्ये कुणाला कुठलाही एखादा काही पैसे लागले किंवा फाईल मंजुरीसाठी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या अशी कुठलीही गोष्ट होणार नाही। जो गरजवंत आहे त्याला एका कवडीची तिथं किंमत मोजावी लागणार नाही। गरजवंतांना तो लाभ आम्ही या दीदी साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देण्याचं काम याच्या माध्यमातून करणार आहोत। आज त्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लवकरच त्या समितीच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येईल। बोला बाबा, काय म्हणता? आतमध्ये द्या ना का बरं? केंद्राचं म्हणलं केंद्राचे